नमस्कार मित्रांनो. माझं नाव गणेश. मी दुधाचा व्यवसाय करतो. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना दुधाचा व्यवसाय करायचा आहे किंवा दुधाचा व्यवसाय करतात आणि त्यांना दुधाच्या व्यवसायामध्ये अजून थोडीशी प्रगती करायची किंवा दूध अजून थोडंसं वाढवायचं आहे. काहींचं समजा 20 लिटर आहे, काहींचे 30 लिटर आहे, तर कोणाला 50 लिटर, कोणाला 100 लिटरचं टार्गेट करायचं आहे. असं गायांची संख्या त्यांना वाढवायची आहे. पण दूध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुमचं दूध वाढल्याच्यानंतर एवढं दूध काढणं किंवा एवढं धारा काढणं शक्य नाही आहे. कारण हाताने 2 टाईम धारा काढायचं सोपं नाही आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना दूध व्यवसाय करायचा आहे, पण मग दुधासाठी चांगल्या क्वालिटीची किंवा चांगल्या कंपनीची त्यांना दुधाची मिल्किंग मशीन पाहिजे किंवा त्यांना मशीन कोणती घ्यावा हे कळत नाही. तर आमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो की कोणत्या कंपनीची आणि मशीन कशी आहे किंवा तिचं डिझाईन कशी आहे आणि आमच्या गोठ्यामध्ये कशी पद्धतीने तिला फिट केलेली आहे आणि आम्ही कशा पद्धतीने दूध काढतो हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ही दुधाची मशीन आहे. अशा पद्धतीने दुधाची मशीन आहे आमच्या गोठ्यामध्ये तुम्ही बघू शकताय. ही सिद्धिविनायक कंपनीची मशीन आहे. ही सिंगल फेज आहे ही मशीन मित्रांनो दुधाची. आणि ही 1 HP मोटर आहे. ही तुम्हाला 1 HP मोटर आणि हा छोटा कॉम्प्रेसर आहे हवेचा किंवा पंप म्हणलं तरी चालेल. ही मोटर या पंपला फिरवते आणि इथून हवा बाहेर फेकली जाते. आणि तुम्ही बघू शकताय इथं खाली त्याला हे दिलेलं आहे. इथून हवा या पद्धतीने आपल्याला तिकडे एक कॅटली दिलेली, तिकडून हवा ज्यावेळेस आपण दूध ची प्रक्रिया करतो दूध काढायची त्यावेळेस इथून हवा आत ओढली जाते आणि इथून बाहेर फेकली जाते. तर ही आमची सिंगल फेजची मोटर सिद्धिविनायक कंपनीची. आणि ही छोटंसं इंजन आहे. हे इमर्जन्सीला लाईट गेल्याच्या नंतर काय होतं ना, कधी कधी लाईट नसते, पाऊस वगैरे आला, तर मग अशा पद्धतीने इथं आपण बेल्ट चेंज करून हे इंजिनचा वापर करू शकता. आणि तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये कशी फिट केली ही पण मी थोडक्यात दाखवतो. मित्रांनो, इथून हा पाईप इथे ॲडजस्ट केलेला आहे आणि आपण एक PVC पाईप घेतलेला आहे. हा साधारणपणे 1.25 इंची किंवा 1.5 इंचीचा पाईप असेल. अशा पद्धतीने आपण हा आपल्या गोठ्याला फिट केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि आपण इथं जागोजागी आपण एक पॉईंट दिलेला आहे मी प्रत्येक आम्ही की हे आपल्या गोठ्यामध्ये गाय इथं असेल किंवा एक गाय तिथं असेल किंवा एक गाय इथं असेल, तर गाय ज्यावेळेस बांधतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस पॉईंट चेंज करायची गरज नाही हवेसाठी. इथं एक दिलेला पॉईंट आहे मित्रांनो, इथे एक पॉईंट दिलेला आहे आणि अजून तिथे एक पॉईंट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्याला हा एक सर्व्हिस पाईप आहे. हा एक सर्व्हिस पाईप आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही मिल्किंग मशीन येते, तिच्यासोबत ही कॅटली पण येते स्टीलची. हा इथे एक पंप बसवला आहे आणि ही मिल्किंग मशीन आहे. हे आपल्याला 4 गायच्या सडाला किंवा गायच्या थणाला हे लावायचे 4. चालू केल्याच्यानंतर हे दूध काढायची प्रक्रिया सुरुवात होती. मित्रांनो, या मशीनची एक खासियत म्हणजे ना, तुम्ही या मशीनवरती इथं इंजन आपण इथं फिट केलेलं तुम्ही बघू शकताय. इथं इंजन, तर तुम्ही इथं STP ही तुम्ही फिट करू शकता. ह्या मोटरवरती STP तुम्ही, ही आपली मोटर आहे तर STP चालू शकताय. इथं फिट करायला त्यांनी तसं ॲडजस्टमेंट दिलेली आहे. किंवा लाईट नसेल तर मग काही इंजनवरती तुम्ही STP इथं चालू करू शकताय. आणि ज्या आपल्या गोठ्यामध्ये गायी राहतील त्यांना धुण्याचं कामही करू शकतात STPच्या साहाय्याने. तर 3 in 1 किंवा 2 in 1 अशा पद्धतीने ही मशीन आहे. आणि माझ्या अनुभवावरून सांगतो की आम्ही आता 2 वर्ष झालेली ही मशीन घेतलेली आहे, तर कसलाही मेंटेनन्स नाही, कसलाही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मित्रांनो, लाईट खूप कमी घेते ही मशीन. लाईट मोटर खूप सिंगल फेज मोटर आहे. अशा पद्धतीने इथं बोर्ड आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं त्याला कनेक्शन दिलेलं आहे. तर लाईट बिल पण जास्त येत नाही आहे. तर जर कोणाला घ्यायची असेल ना तर नक्की सिद्धिविनायक कंपनीची मस्त आहे ही मिल्किंग मशीन. माझ्या सेशनवर तर सांगतो किंवा माझ्या अनुभवावरून मी नक्की सांगतो, तुम्ही बिंदास घ्या. आणि अशाच शेतीबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अजून काय मदत लागत असेल किंवा अजून कशाबद्दल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल शेतीचा किंवा दूध व्यवसायातला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी टाकेल परत. धन्यवाद.